नमस्कार, C24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। खेड तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था, भीमशक्ती संघटनेनं केलं रस्ता रोको आंदोलन। राहुरी शहरात चोरट्यांनी मांडलं थैमान, एका रात्रीतून 5 दुकानं फोडून चोरी। तालयोगी प्रतिष्ठाननं राबवली गणपती अनेक पथक एक ही संकल्पना, घरगुती गणरायांचं केलं एकत्रित विसर्जन। आणि नागरिकांच्या सुविधेसाठी पुण्यामध्ये GST सुविधा केंद्र सुरू। नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर, अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा। संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत। ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध। संपूर्ण संगणकीकृत शाखा। भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात। सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध। भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा। भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा। मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा। 9 राज्यात 106 शाखा। महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा। आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध। भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था। आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप। या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध। ठेवीवरचे व्याजदर 11.5%। सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर। फोन क्रमांक 1800-233-4140। मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे। भीमशक्ती संघटनेने याबाबत रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता। भीमशक्ती संघटनेनं राजगुरुनगर येथे पुणे नाशिक महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलंय। राजगुरुनगर शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे। नगर परिषद, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम खाते, राष्ट्रीय महामार्ग खाते एकमेकांकडे अंगुली निर्देश करत असल्याने रस्ते दुरुस्तीस विलंब होतोय। या रस्त्यांवर अनेक अपघात होत असल्याने त्यावर तातडीने डांबर टाकून खड्डेमुक्त राजगुरुनगर करण्याची मागणी भीमशक्ती संघटनेचे खेड तालुका अध्यक्ष विजय डोळस यांनी केली आहे। रस्ता रोको प्रसंगी डोळस यांनी अतिशय जहरी भाषेत संबंधित खाते प्रमुखांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। निवासी नायब तहसीलदार राजेश कानसकर यांनी शासनाच्या वतीने निवेदन स्वीकारलंय। खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या रस्ता रोको आंदोलनामुळे पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती। या राज्य महामार्गाचा तुम्हाला मी सांगतो, त्या राज्य महामार्गाच्या अतिशय चाळण झालेली रस्त्याची गुडघे एवढ्याले खड्डे त्या रस्त्यावर पडले आहेत। पुणे नाशिक हा हायवे आहे, महामार्ग आहे पुणे नाशिक हायवे, त्याही रस्त्यांची खड्ड्यांची फार गुडघा एवढे खड्डे आहेत। आणि आता परवाच्या दिवशी आम्ही लोकांनी भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून आम्ही फ्लेक्स लावले। या लोकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, त्याच्यानंतर नॅशनल हायवे त्यांनी माती आणून टाकली त्या खड्ड्यामध्ये।
त्या मातीमुळे अजून प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। खेड तालुका भीमशक्ती संघटनेची प्रमुख मागणी आहे की या रस्त्यावरती पुण्यानाशिक हायवेवरती दुभाजक बसवावा, त्याच्यानंतर हे जे पडले खड्डे आहेत हे खड्डे मुक्त करावेत, या रस्त्यावरती केलेली जी धनदांडग्यांनी व्यापाऱ्यांनी केलेली जी अतिक्रमण काढून टाकावीत, त्याच्यानंतर या रस्त्यावरती स्पीड ब्रेकर बसवावेत। तुम्हाला सांगतो पाबळ चौकामध्ये आणि धनश्री चौकामध्ये सिग्नल बसवावेत। तुम्ही सांगा कोणता येतो कोणती गाडी, पोलीस लोक 18 तास इथं रस्त्यावरती उभं राहून काही करू शकत नाहीयेत। या सगळ्या घटनेला जबाबदार आहेत तहसीलदार आहेत, खेडचे तहसीलदार आहेत, खेडचे प्रांत अधिकारी आहेत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहेत आणि नॅशनल हायवे खात्याचे सगळे लोक आहेत। या सगळ्यांना तुम्ही सांगा गावात एकही रस्ता चांगला राहिलेला नाहीये। आम्ही जर का नगर परिषदेकडे तक्रार केली तर नगर परिषद म्हणतात जिल्हा परिषदेकडे जा, जिल्हा परिषदेकडे जर का तक्रार केली तर जिल्हा परिषद म्हणते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जा, आणि पुणे नाशिक हायवेच्या बाबतीमध्ये जर का आम्ही तक्रार केली तर पुणे नाशिक हायवेच्या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे लोक म्हणतात आता तुम्ही नॅशनल हायवे आता टेक ओव्हर केलेला आहे, बाह्यवळण झालेलं आहे, हा रस्ता आता आमच्याकडे नाही, ही उडवाउडीची उत्तर देतात। आजचं हे रस्ता रोको आंदोलन जे आम्ही केलेलं आहे या रस्त्यावरती मेलेल्या लोकांना खास करून भीमशक्ती संघटनेच्या वतीने या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता हे आंदोलन केलेलं आहे। उद्या अशी वेळ येऊ देऊ नका। आज मेलेल्या लोकांवरती या रस्त्यावरती प्रवास करणाऱ्या लोकांसाठी आज आम्ही आंदोलन करतोय। उद्या आम्हाला एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये जर काय घडलं तर आम्हाला त्या प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी या रस्त्यावरती येऊन आंदोलन करायची किंवा भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्हाला तुम्ही परत या रस्त्यावर बोलू नका। आमची एवढीच मागणी आहे पत्रकारांना। तुम्ही निवेदन काय दिलं आहे की या रस्त्यावरती म्हणजे गाड्या चालवणाऱ्यांचे ज्यांचे ऍक्सिडेंट झाले ज्यांना गंभीर दुखापत झाली त्यांच्यावरती भारतीय दंडविधान कलम प्रमाणे 307 प्रमाणे तुम्ही गुन्हा दाखल करावा 307चा। आणि जे लोक या रस्त्यावरती जात असताना येत असताना प्रवास करत असताना जे लोक मय झाले आहेत त्यांच्यावरती 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी आहे। हे आंदोलन आम्ही आज तात्पुरत्या स्वरूपामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं आहे। उद्या जर का प्रशासनाने या आंदोलनाची गंभीर दखल जर का घेतली नाही तर मी गावबंद आंदोलन करेल आणि मग नंतर लोकशाहीचा मग आता तुम्हाला माहिती आहे मग अधिकाऱ्यांची मग काय खैर नाहीये, त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्वरित न्याय द्यावा एवढीच मी मागणी करतो। ब्युरो चीफ अमोल जाधव, C24 तास, मनसर। राहुरी शहरात गणेशोत्सवाची सांगता भावपूर्ण वातावरणात करण्यात आली आहे। शहरातील अनेक गणेश मंडळांनी मिरवणूक काढून आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिलाय। 25 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या गणेशोत्सवादरम्यान राहुरी शहरातील विविध मंडळांनी आकर्षक असे देखावे सादर करून नागरिकांचं मनोरंजन केलंय। 5 सप्टेंबर रोजी सकाळी शहरातील गाडगे महाराज आश्रमशाळा आणि विद्या मंदिर शाळेच्या गणपती मिरवणुकीला सुरुवात झाली होती। यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम आणि झांज पथक खेळून अनेकांची मने जिंकली आहेत। दुपारच्या मिरवणुकीमध्ये राजूभाऊ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर प्रतिष्ठान, RR तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपीर बाबा तरुण मंडळ तसेच अष्टविनायक मित्रमंडळ आणि कानिफनाथ मित्रमंडळ आदी मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता। सायंकाळच्या मिरवणुकीत शहरातील बाणाचा गणपती आझाद मित्रमंडळ हा मिरवणुकीच्या अग्रभागी होता। त्यानंतर चाचा तनपुरे यांचा व्यंकटेश मंडळ, प्राजक्त तनपुरे यांचा मळगंगा मंडळ, बुवाशिंद बाबा मंडळ, युवा नेते मंदार धुमाळ यांचा श्रीदत्त मंडळ, श्रीराम दत्त मित्रमंडळ, शिवाजी चौक मित्रमंडळ, श्री गणेश तरुण मंडळ आदी मंडळांनी विविध प्रकारची सजावट करून आझाद चौक येथून मिरवणुकीला सुरुवात केली। यावेळी ढोलताशांच्या गजरात नाच करत तरुणांनी मोठा जल्लोष केला। राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक DD गायकवाड, लक्ष्मणराव भोसले, दत्तात्रय उजे, शिरसाट तसेच गृहरक्षक दलाचे आरिफ इनामदार यांच्या देखरेखीखाली मोठा पोलीस आणि गृहरक्षक दलाचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। मिरवणुकीदरम्यान नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी यांच्यासह माजी नगरसेवक ताराचंद तनपुरे, नगरसेवक भिकूशेठ भुजाडी, नंदू तनपुरे यांनी प्रत्येक गणपती मंडळाच्या अध्यक्षाचा हार आणि श्रीफळ देऊन सत्कार केलाय। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। उमेडा गावातील वर्तक कुटुंबाची गणेशोत्सव साजरा करण्याची गेल्या 100 पेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे। हे कुटुंब गेली 15 वर्ष चलचित्रांचे देखावे सादर करून समाज प्रबोधनाचं काम करत आहे। वसई येथील उमेडा गावातील वर्तक कुटुंब गेली 100 वर्ष गणेशोत्सव साजरा करत असून समाज प्रबोधनासाठी सामाजिक संदेश देणारे देखावे या ठिकाणी सादर केले जातात। वसई येथील अनेक गणेश मंडळांनी देखील सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले असून हे देखावे पाहण्यासाठी थोरा मोठ्यांसह बालचमू देखील गर्दी करताना दिसत होते।
उमेळा गावातील वर्तक कुटुंबाची गणेशोत्सव साजरा करण्याची गेल्या 100पेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे. हे कुटुंब गेली 15 वर्ष चलचित्रांचे देखावे सादर करून समाज प्रबोधनाचं काम करत आहे. वसईतील अनेक गणेश मंडळांनी शेतकरी आत्महत्या, पाणी वाचवा, पाणी जिरवा, स्वच्छता अशा विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी देखावे सादर केलेत. नमस्कार, मी परीक्षित वर्तक बोलतोय. वर्तक कुटुंबियांतर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत. आम्ही हे चलचित्र गेले 15 ते 20 वर्षापासून करतो, पण आमच्या गणपतीला झाली 115 वर्ष आणि हे चलचित्र करायला आम्हाला सुमारे 2 महिने गेले. 2 महिने जातात. दिनेश बानखेले, C24 तास, वसई. किनवट तालुक्यातील सारखणी येथे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून गणपती बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आलाय. यावेळी मुस्लिम बांधवांनी गणेश भक्तांसाठी फराळाची व्यवस्था करून हिंदू मुस्लिम समाजामध्ये एकजूट असल्याचा संदेश दिलाय. सारखणी येथे श्री गणेशाची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत गणेश भक्तांनी जल्लोषपूर्ण वातावरणात गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या गणरायाची आनंदमय वातावरणात गावातून मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये महिला, चिमुकल्यांसह तरुण आणि नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. यानंतर मिरवणुकीत गणेश भक्तांना मुस्लिम समाज बांधवांतर्फे नाश्ता, फराळ, चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी बापू शेठ, खालिद चाऊस, उस्मान फाजलानी, रऊफ कुरेशी, इद्रिस बानानी, लतीफ शेख, इम्रान अकबानी, असलम बाबानी, शेख फद्रोद्दीन, इब्राहिम अकबानी फाजलानी, अमीन फाजलानी यांनी नाश्ता, फराळ, चहा पाण्याची व्यवस्था केली होती. याबाबत मुसा खान यांनी येथील हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये एकजूट असल्याचा संदेश दिलाय. इथं सर्व व्यापारी वर्गाकडून गणेशोत्सवाच्या विसर्जन कार्यक्रमामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी मिळून आज प्रसादाचा कार्यक्रम ठेवला आणि याच्यामध्ये सर्वात मोठा सहभाग सर्व व्यापारी मुस्लिम बांधव यांनी एक महाराष्ट्राला आणि देशाला एक नवीन दिशा दिली प्रेमाची. कारण की अनेक वर्षापासून सारखणी या भागामध्ये ज्या वेळेस गणपती विसर्जन असेल, दुर्गादेवीचं विसर्जन असेल, त्यावेळेस मुस्लिम बांधवांनी एकतेचं प्रकोप आणि एकतेची जागा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हिंदू मुस्लिमचं जे एकतेचं प्रतीक ह्या सारखणीपासून सुरुवात झालं. आम्ही अशी विनंती करतो की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि अख्ख्या देशामध्ये ह्याच पद्धतीनं कार्यक्रम चालले पाहिजेत, जेणेकरून की येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये एकतेच्या नाऱ्यावर चालायला पाहिजे, असं आज सारखणीच्या व्यापारी मुस्लिम वर्गानं करून दाखवलेला. मजहर शेख, C24 तास, नांदेड. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध. भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था. आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप. या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल,
ऑनलाइन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध. ठेवीवरचे व्याजदर 11.5%. सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर. फोन क्रमांक 1800-233-4140. मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहुयात पुढची बातमी. राहुरी शहरातील 5 दुकानं भुरट्या चोरट्यांनी फोडून दुकानांमधील ऐवज लंपास केलाय. पोलीस प्रशासनाने या भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापारी वर्गातून करण्यात आली आहे. राहुरी शहरातील नगर मनमाड रोड बाजार समिती समोरील कॉम्प्लेक्समधील 5 दुकानं रात्री भुरट्या चोरट्यांनी फोडून आतील काही ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात मोठी संतापाची लाट पसरली असून पोलीस प्रशासनाने या चोरट्यांचा बंदोबस्त करत कारवाई करावी अशी मागणी व्यापारी संघटनेचे प्रकाश पारख यांनी केली आहे. शहरात गेली काही दिवसांपासून भुरट्या चोरट्यांनी मोठं थैमान मांडलंय. बाजार समिती समोरील पशुपक्षी मेडिकल, न्यू भोलेप्रसाद हॉटेल, त्रिमूर्ती प्लास्टिक हाऊस, अमोल एंटरप्राइजेस, त्रिमूर्ती सेल्स कॉर्पोरेशन गोडाऊन या ठिकाणी चोरट्यांनी हात मारलाय. येथील CCTV कॅमेरे लंपास करण्यात आलेत, तर काही किरकोळ मुद्देमालही लंपास करण्यात आलाय. शहरात अनेक ठिकाणी चोऱ्या होत आहेत, मात्र किरकोळ माल चोरी जात असल्या कारणाने व्यापारी वर्ग तक्रार दाखल करण्याची तसदी घेत नाहीये. तसेच रात्री घरांच्या खिडकीतून चार्जिंगला लावलेले मोबाईल लंपास होण्याच्या घटनेतही वाढ झाली असून पोलीस प्रशासनाने या भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापारी वर्गातून करण्यात येते. श्रीकांत पवार, माझं राहुरी या ठिकाणी त्रिमूर्ती ऑनलाईन सर्व्हिस या कॉम्प्लेक्समध्ये अजिंक्य ऑनलाईन म्हणून निविदा सर्व्हिसचं कार्यालय आहे. या ठिकाणी काल मी संध्याकाळी 7 वाजता दुकान बंद करून गेलो असता आणि पुन्हा सकाळी माझ्या कार्यालयीन वेळेमध्ये सकाळी 10 वाजता दुकानावर आलो असता दुकानाचे शटर छेडछाड केलेली आढळली एका बाजूने. त्यानंतर मी माझ्या दुकानाचं रेग्युलर कुलूप जे आहे ते उघडून दुकानामध्ये आलो असता या ठिकाणी दुकानातील ज्या ज्या वस्तू आहेत, कागदपत्र आहेत समोर ठेवलेली, ही उचकापाचक केलेली आढळली. आणि या ठिकाणी काही अजून वस्तू आहेत जसे की फिंगर प्रिंटर वगैरे दुकानातील या वस्तू या आजूबाजूला अस्ताव्यस्त टाकून दिलेल्या आढळल्या. तसेच या ड्रावरमध्ये काही किरकोळ चिल्लर होती रक्कम, ती रक्कम देखील या ठिकाणी सध्या आढळत नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या दैनंदिन कामाकरता वापरात असलेला ऑफिशियल लॅपटॉप HP कंपनीचा सिल्वर कलरचा हा लॅपटॉप देखील या ठिकाणून चोरीला गेलेला मला आढळलेला आहे. तर या ठिकाणी हे चोरी करणारे चोर असतील हे अत्यंत सराईत असं मला वाटत आहे. आणि या ठिकाणी यापूर्वी देखील त्यांनी बरेचसे गुन्हे केलेले असावेत असं त्यांच्या चोरीच्या जी पद्धत आहे त्यावरून मला तरी एकंदरीत वाटते. या ठिकाणी मी राहुरी पोलीस स्टेशनला याबाबतची रितसर फिर्याद थोड्या वेळापूर्वी दिलेली आहे. तरी पोलिसांनी आणि त्याच्यानंतर शटर लावलेलं होतं, त्यांनी कुलूप तोडलेले होते, कुलूप बाहेर तिथे टाकून दिलेले कचऱ्याच्या ह्याच्यात. आणि त्यांनी दोन्ही कॅमेरे प्लस DVR हे उचलून न्याला, त्यांनी रेकॉर्डिंग झालेलं होतं. गल्ल्यातले पैसे पण नेले त्यांनी, चिल्लर होते 8,000 रुपयाचे. काही माल वगैरे नाही, दुकानातला माल नाही. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. राजगुरुनगर सहकारी बँक ही उत्तर पुणे जिल्ह्यात एक नावाजलेली बँक आहे. या बँकेची 86वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली आहे. यावेळी बँकेच्या कामकाजाबाबत सभासदांनी समाधान व्यक्त केलंय. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक असा सन्मान मिळवलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेची 86वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली आहे. एकूण 20,000 सभासद असलेल्या आणि 13 शाखांचा विस्तार असलेल्या बँकेच्या कामकाजाबाबत सभासदांनी समाधान व्यक्त केलंय. राजगुरुनगर सहकारी बँक ही उत्तर पुणे जिल्ह्यात एक नावाजलेली बँक आहे.
तब्बल 3 तास चाललेल्या चर्चेत अनेक विषय चर्चिले गेलेत। सभासदांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला लाभांश हा विषय सहकार खात्याच्या अंतर्गत येत असल्याने त्यावर ठोस निर्णय झाला नाहीये। बँकेचे अध्यक्ष किरण आहेर यांनी सभेबाबत अधिक माहिती दिली। सभासदांच्या वतीने विजय डोळस यांनी मनोगत व्यक्त केलंय। राजनगर सहकारी बँकेची 86वी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न झाली। सभा ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शांतपणे पार पाडली। सभासदांकडून संस्थेच्या विकासाच्या दृष्टीने अनेक चांगले विषय चर्चेला आले आणि त्या माध्यमातून संस्थेच्या भावी काळामध्ये त्या सुधारणा त्या करून चांगल्या पद्धतीने काम करणार आहोत। यामध्ये थकबाकीदारांना मी एक नम्रपणे निवेदन करतो की आपली थकबाकी आपण लवकरात लवकर भरून आपला अकाउंट रेग्युलर करून घेऊन संस्थेच्या प्रती आणि सिव्हिलमध्ये आपला रिपेमेंटचा रेट कसा वाढेल या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे अशा पद्धतीची मी या ठिकाणी सूचना करतो। सर्व सभासदांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सूचना मांडल्या, त्याचा आदर करून संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये त्याच्यावर चर्चा करून कशा पद्धतीने कार्यवाही करून संस्थेची वाढ निकोप पद्धतीने करता येईल अशा पद्धतीचं कामकाज या पुढील काळामध्ये करण्याचा प्रयत्न करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज राजनगर सहकारी बँकेची जी वार्षिक सर्वसाधारण सभा जी झालेली आहे, या राजनगर सहकारी बँकेच्या अध्यक्ष व त्यांच्या सर्व संचालक मंडळाने नोटाबंदीच्या काळामध्ये फक्त खेड तालुक्यातच नव्हे तर ज्या काही सहकारी बँका होत्या त्यांना देखील जुन्या नोटा घेऊन नव्या नोटा बदलून देण्याचं तसेच शेतकऱ्यांना सर्वसामान्य जनतेला फार मोठी मदत केली आहे। मी सर्व नागरिक व सभासदांच्या वतीने अशी विनंती करतो की या पुढील काळात देखील राजनगर सहकारी बँकेचे सर्व सभासदांना खातेदारांना असेच सहकार्य वेळोवेळी मिळावे हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो। ब्युरो चीफ अमोल जाधव, C24 तास, मंचर। बंजारा समाजाची काशी असलेल्या संत सेवालाल महाराज पोहरादेवीच्या विकास कामांच्या 25 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे। त्यामुळे या स्थळाच्या विकास कामाला गती मिळणार आहे। बंजारा समाजाची काशी असलेल्या संत सेवालाल महाराज पोहरादेवी क्षेत्राच्या विकासाबाबत मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी मुंबई येथे बैठकीचं आयोजन केलं होतं। या बैठकीमध्ये पोहरादेवीच्या 25 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे। बैठकीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ग्रामविकास मंत्री माननीय पंकजाताई मुंडे, सहकार मंत्री सुभाषजी देशमुख, पालकमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी गवळी यांची उपस्थिती होती। जवळपास 25 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्यता दिली आहे। यामुळे बंजारा समाजाची काशी असलेल्या संत सेवालाल महाराज समाधी स्थळाच्या विकास कामाला गती मिळणार आहे। नुकत्याच मंजूर झालेल्या निधीमधून या ठिकाणी पोहरादेवी येथे येणाऱ्या भक्तांसाठी भक्त निवासांचे बांधकाम करणे इत्यादी विकास कामाचा समावेश करण्यात आलाय। यासाठी स्थानिक महाराजांनी मंत्रिमंडळाचे आभार मानलेत। लोकांना राहण्यासाठी चांगल्या पद्धतीनं खोल्या सगळ्या बांधकाम शासनाने त्यामध्ये केलं पाहिजे आणि पोहरादेवीचं सुशोभीकरण, रस्ते चांगले, हे सगळं काम या निधीमधून शासनाने ताबडतोब केलं पाहिजे। विकास व्हावं असं हे सर्व बंजारा समाजाच्या शक्तीपीठच्या वतीने आम्ही कोशिश करून लवकरात लवकर हे पैसे निधी प्राप्त होऊन येणाऱ्या समोर अजून काहीतरी निधी प्राप्त व्हावा अशी अपेक्षा बंजारा समाजात बाळगतात। येणारे सर्व धन्यवाद। जय सेवालाल, जय सेवालाल। तेच पंकजाताई मुंडे ताईंनी तसेच आमचे राज्यमंत्री तथा पालकमंत्री वाशिम जिल्हा नामदार संजयभाऊ राठोड साहेब, आमदार लोकनेते राजेंद्रजी पाटणी साहेब यांनी पोहरादेवी विकास आराखड्यासाठी विशेष कृती समिती नेमून समन्वय समिती नेमून। प्रकाश आडे, C24 तास, वाशिम। पुणे महानगरपालिकेकडून गणपती विसर्जनासाठी घाटावर 3 हौद असतानाही लोक गणपती विसर्जन नदीत करताना दिसत होते। आपल्याकडून पाण्याचं प्रदूषण होतं या गोष्टीकडे नागरिकांनी कानाडोळा करून जुन्या प्रथेनुसारच शहरातही गणपती विसर्जन करण्यात आलंय।
पुणे शहरातील येरवडा येथील चिमा उद्यान घाटावर गणपती विसर्जनाकरता भक्तांची गर्दी वाढत होती। यावर्षी पुणे महानगरपालिकेकडून घाटावर 3 हौद असतानाही लोक गणपती विसर्जन नदीत करण्याकरिता जाताना दिसत होते। पोलीस तसेच सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले। निर्मल्या टाकण्यासाठी कचऱ्याच्या डब्याची सोय केली होती। आपल्याकडून पाण्याचे प्रदूषण होते या गोष्टीकडे नागरिक कानाडोळा करून जुन्या प्रथेनुसारच शहरातही गणपती विसर्जन करताना दिसत होते। सुषमा पाटील, C24 तास, पुणे। बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची। कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज। डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा। शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम। फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही। योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा। संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत। ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध। संपूर्ण संगणकीकृत शाखा। भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात। सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध। भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा। भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा। मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा। 9 राज्यात 106 शाखा। महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा। आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध। भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था। आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप। या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाइन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध। ठेवीवरचे व्याजदर 11.5%। सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर। फोन क्रमांक 1800 233 4140। मोबाईल नंबर 92 25 32 83 91 किंवा 92 25 32 83 00। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। तालयोगी प्रतिष्ठानने नगरकरांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केलाय। गणपती अनेक पथक एक ही संकल्पना या प्रतिष्ठाननं राबवली आहे। सर्व घरगुती गणेशांना घेऊन मोठी विसर्जन मिरवणूक तालयोगी प्रतिष्ठाननं काढली होती। तालयोगी प्रतिष्ठानने गेल्या 5 वर्षांपासून वाद्य पथकाला सुरुवात केली। वादक पूर्णपणे तयार झाल्यानंतर वेगळं काहीतरी करण्याचा संकल्प तालयोगी प्रतिष्ठानने केला। नगरकरांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न या प्रतिष्ठानने केलाय। गणपती अनेक पथक एक ही संकल्पना या प्रतिष्ठानच्या मनात आली आणि या उपक्रमाला यावर्षी 3 वर्ष पूर्ण होत आहेत।
प्रत्येक घराचा राजा, प्रत्येक मानाचा राजा या सर्व घरगुती गणेशांना घेऊन मोठी विसर्जन मिरवणूक तालयोगी प्रतिष्ठानने काढली। यामध्ये 500च्या वर घरगुती गणपतींची वाद्याच्या गजरात भव्य अशी मिरवणूक शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकातून काढली होती। अनंत दर्शन रथ मोठ्या उत्साहात निघाला, त्याला नगरकरांनी उत्तम साथ दिली। यावेळी महापौर सुरेखा कदम, आमदार संग्राम जगताप, तालयोगी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते। या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून एक अत्यंत वेगळा उपक्रम, संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव असा प्रथम उपक्रम आहे की प्रत्येकाच्या जो काही गणराया घरी आपण स्थापना करतो 10 दिवस आणि विसर्जनाची एक अत्यंत सगळ्यांना घेऊन नगरकरांना एकत्र घेऊन अशी एक वेगळ्या प्रकारची मिरवणूक या तालयोगीच्या माध्यमातून पुढाकारातून या ठिकाणी संपन्न होत असते। आणि यावर्षी देखील तो उपक्रम या ठिकाणी तालयोगीने पुढाकार घेऊन केलेला आहे। तर आपण जर पाहिलं जे काही वाद्यपथक असतील संपूर्ण शहरामध्ये तर वेगवेगळ्या मंडळांकडे हे खरं तर वाजवण्या करत जात असतात, पण तालयोगीला कुठेतरी संपूर्ण नगरकरांना आपण त्याच्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे आणि प्रत्येकाचा जो काही गणराय असतो त्याला निरोप देत असताना अत्यंत एक चांगल्या मोठ्या उत्साहामध्ये त्याला आपण कुठेतरी निरोप दिला पाहिजे। अशा प्रकारचा एक उपक्रम या तालयोगीच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतोय। तर मनापासून या उपक्रमाने शुभेच्छा व्यक्त करतो आणि नगरकरांनी देखील अत्यंत चांगल्या रीतीने या ठिकाणी यावर्षी गणेशोत्सव अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा केला आहे। अशाच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये अधिकचा वेगळ्या प्रकारे अजून काय करता येईल, समाजाचे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम देखील वेगवेगळ्या मंडळांनी या ठिकाणी आयोजित केले आहे। अशाच पद्धतीने पुढच्या काळामध्ये देखील आपण कुठेतरी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळ्या गणेशोत्सव आपण साजरा करू याची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। तालयोगी प्रतिष्ठानने गेल्या 5 वर्षापासून वाद्यपथक सुरुवात केली। 2 वर्षानंतर जेव्हा वादक तयार झाले, आता वेगळं काहीतरी द्यायला पाहिजे नगरकरांसाठी आणि याच विचारातून गणपती अनेक पथक एक ही संकल्पना आमच्या मनात आली आणि त्या संकल्पनेचं मूर्त रूप म्हणजे आजचं हे 3रं वर्ष आहे। प्रत्येक घराचा राजा, प्रत्येक मनाचा राजा आणि ह्या घरगुती गणेशांना घेऊन एक मोठी विसर्जन मिरवणूक जर आपण काढू शकलो तर समस्त नगरकर, आबाल वृद्ध संपूर्ण कुटुंबासहित त्यामध्ये सहभागी होऊ शकतील आणि ह्या सगळ्यांना एक पारंपरिक वादनाचा आनंद घेता येईल। या निर्मळ हेतूने हे वाद्यपथक, हे अनंत दर्शन ही संकल्पना आम्ही सुरू केली आणि मला खूप आनंद वाटतो की आमच्या नगरकरांनी ही संकल्पना उचलून धरली आणि त्यामुळे सलग 3ऱ्या वर्षी मोठ्या मानाने सगळे घरचे गणेश घेऊन अनंत दर्शनचा हा रथ आज निघालेला आहे। तर मी खरंच या निमित्तानं सगळ्या नगरकरांचे आभार मानेन आणि आमच्या सगळ्या वादकांचे सुद्धा या सगळ्यांच्या अथक प्रयत्नातून आज ही संकल्पना या ठिकाणी मूळ धरलेला आहे। गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर। शेवगाव तालुक्यात पारंपरिक वाद्यांच्या गजराने गणेश विसर्जन करण्यात आलंय। विसर्जनावेळी शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शेवगाव तालुक्यात मोठ्या उत्साहात गणरायाला निरोप देण्यात आलाय। शेवगाव तालुक्यात गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात पारंपरिक वाद्यांच्या गजराने करण्यात आलंय। सकाळपासूनच शेवगाव शहरातील मंडळांनी मिरवणुकीला प्रारंभ केला होता। तसेच मानाच्या गणपतीची जाधववाडा येथील तहसीलदार दीपक पाटील, पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी आरती केली। मानाच्या गणपतीमध्ये लाटे, भोईराज, शिवशक्ती, भगतसिंग वडार समाज आणि टिळक मंडळांनी सहभाग घेतला होता। रात्री 12 वाजता सर्व गणपती विसर्जित करण्यात आले। पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन मगर, सुहास आटेकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। त्यामुळे शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाहीये। शेवगाव येथील शनी मंदिरामागे बारवात आणि जोहरापूर येथील नदीवर गणपतींचं विसर्जन करण्यात आलंय। संदीप देहाडराय, C24 तास, शेवगाव। रांजणगाव खुरी येथील बुरुगुली नदीवरील बंधाऱ्याचं जलपूजन नुकतंच करण्यात आलंय। जानकी देवी ग्रामविकास संस्था आणि लोकवर्गणीतून हा बंधारा उभारण्यात आलाय। पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी येथील बुरुगुली नदीवर जानकी देवी ग्रामविकास संस्था आणि लोकवर्गणीतून बंधारा उभारण्यात आलाय। त्या बंधाऱ्याचे जानकी देवी संस्थेचे चेअरमन CP त्रिपाठी आणि श्रीमती त्रिपाठी माईसाहेब यांच्या हस्ते विधिवत पूजा करून जलपूजन करण्यात आलंय। या प्रसंगी नामफलकाचे अनावरण करून शहा सिकंदर पाणी वापर समितीच्या वतीने आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय। यावेळी बोलताना त्रिपाठी म्हणाले की जानकी देवी ग्रामविकास संस्था आणि लोकसहभागातून बंधाऱ्याचे काम दर्जेदार झाले आहे। जानकी देवी संस्था आणि शेतकरी यांनी अथक प्रयत्न करून गावात हरित क्रांती निर्माण करण्याचे काम केलं असल्याचं त्रिपाठी यांनी बोलताना सांगितलंय।
यावेळी माजी उपसरपंच बप्पासाहेब लघाणे, उपसरपंच रमेश ढगे, तंटामुक्त अध्यक्ष श्रीराम लघाणे, दुबे रंगनाथ लघाणे यांची भाषणे झाली। याप्रसंगी डॉक्टर लघाणे, गानोरीकर संस्थेचे व्यवस्थापक पाटील, यादवराव पडोळे, सुनीता तगारे, रोहिदास कुसळकर, उत्तम दुबे, पाणी वापर समिती अध्यक्ष विठ्ठलराव ढगे, ग्रामसेवक वाबळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती। किरण काळे पाटील, सी24 तास, पैठण। बातमीपत्रात घेऊयात पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा। संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत। ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध। संपूर्ण संगणकीकृत शाखा। भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात। सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध। भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा। भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा। मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा। 9 राज्यात 106 शाखा। महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा। आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध। भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था। आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप। या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध। ठेवीवरचे व्याजदर 11.5%। सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर। फोन क्रमांक 1800-233-4140। मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300। तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची। कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज। डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा। शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स। फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही। योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। केंद्र सरकारने 1 जुलैपासून देशभरात GST लागू केली आहे। मात्र याविषयी अपुरी माहिती असल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे। त्यामुळे पुण्यामध्ये राधे राधे GST सोल्युशन्सच्या वतीने GST सुविधा केंद्र सुरू करण्यात आलं आहे। केंद्र सरकारने 1 जुलै 2017 पासून देशभरात एक देश एक कर यानुसार GST लागू केली आहे। मात्र याविषयी अपुरी माहिती असल्यामुळे व्यापारी, मध्यम आणि छोटे व्यावसायिक तसेच कर सल्लागार आणि नागरिकांमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे। हा संभ्रम दूर करण्यासाठी पुणे शहरात प्रथमच राधे राधे GST सोल्युशन्सच्या वतीने GST सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे।
या केंद्राचं उद्घाटन प्रेसिडेंट ऑफ वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रोटेशनर असोसिएशनचे नरेंद्र सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आलंय। हे सुविधा केंद्र पुण्यातील संत कबीर चौक नानापेठ येथे आहे। या सुविधांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन राधे राधे जीएसटी सोल्युशन्सचे विजय शाह यांनी केलंय। तसेच आगामी काळात पुणे आणि पुणे जिल्ह्यात 70 ते 75 जीएसटी सुविधा केंद्र निर्माण करण्याचा मानस आहे। या सुविधा केंद्रात जीएसटी रजिस्ट्रेशन, रिटर्न फायलिंग, बुक कीपिंग अशी सर्व कामं केली जातील। नमस्कार, जीएसटी सुविधा केंद्र जिग्नेश केसरिया यांनी पुण्यामध्ये जे चालू केलं आहे त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा। पुण्यामध्ये प्रथमच जीएसटी सुविधा केंद्र चालू होते अशा प्रकारचं की ज्या ठिकाणी खूप छोट्या छोट्या ग्राहकांना, छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना त्यांची रिटर्न्स या ठिकाणी अत्यंत माफक दरामध्ये यांनी भरून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची सुविधा या ठिकाणी निर्माण केलेली आहे। जिग्नेशभाई शाह, पॉपकॉर्न, नंतर या ठिकाणी बरेचसे जीएसटीचे जे पोल्ट्री असेल, राधे राधे जीएसटी प्रो आहे, या सगळ्या कंपन्या एकत्र आलेल्या आहेत आणि पुण्यामध्ये किमान 60 अशा प्रकारचे केंद्र उभा करण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे। त्यातलं पुण्यात हे पहिलं केंद्र आहे। बऱ्याचशा जीएसटीच्या ज्या काही अडचणी आज आपण सगळेजण भोगतोय त्याच्यासाठी मला वाटतं एक चांगल्या प्रकारचं सोल्युशन अत्यंत माफक दरामध्ये त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यामुळे स्मॉल ट्रेडर्स, छोटे कारखानदार असतील, ज्यांचं आपण क्वार्टरली रिटर्न्स भरणार आहोत, मंथली रिटर्न्स भरणार आहोत, त्या सर्वांना या सुविधेचा फायदा होईल अशी मी अपेक्षा करतो आणि जिग्नेश भाई आणि त्यांच्या संपूर्ण टीमला माझे खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। हमारे प्रधानमंत्री ने एक सपना देखा है, एक देश एक टैक्स। उसी मुहिम को हम आगे पूरा करने के लिए उनके साथ में हम जुड़ना चाहते हैं। हमारी कंपनी पॉपकॉर्न इन्फोटेक ने यही एक ध्येय लेके, एक श्रेय लेके हम उसको आगे पूरा करना चाहते हैं। आज यहाँ पर पुणे में सुविधा केंद्र का उद्घाटन श्री जयेश भाई ने राधे राधे कंसल्टेंसी और श्री विजय भाई ने किया है, जो कि बहुत ही छोटे तथा आम जनता को इस सुविधा जीएसटी की सुविधा प्रोवाइड करेंगे और बहुत ही कम सस्ते दामों में सुविधा प्रोवाइड करेंगे। हम लोग आगे जाके इधर सुविधा केंद्र में बार स्कैनिंग, डिजिटल सिग्नेचर और भी कई तरीके की विभिन्न तरीक़ों की सुविधाएं प्रोवाइड करने वाले हैं। हम लोग एक सॉफ्टवेयर भी तैयार किया है जो कि मध्यम और उच्च वर्गीय और उद्योगपतियों, कंसल्टेंट, चार्टर अकाउंटेंट सभी के लिए वो काम में आएगा और सभी लोग अपना जीएसटी रिटर्न बहुत आसानी से फाइल कर सकेंगे। हमारी कंपनी पूरे भारतवर्ष में करीब 10,000 सुविधा केंद्र 3 महीने के अंदर खोलने जा रही है और हमारा लक्ष्य 20,000 सुविधा केंद्र है मार्च तक कर खोलने के लिए, जो छोटे छोटे व्यापारियों को, आम जनता को बहुत फ़ायदा पहुंचाएगी और सभी लोग यहाँ पे आके अपने रिटर्न आसानी से फाइल कर सकेंगे। बहुत बहुत धन्यवाद। मैं ये आज के जो उद्घाटन हुआ है जीएसटी सुविधा केंद्र के लिए उनके लिए, जयेश भाई के लिए, विजय भाई के लिए शुभेच्छा करता हूँ और भगवान से उम्मीद करता हूँ, भगवान से प्रार्थना करता हूँ इनको बहुत बहुत सहयोग प्रदान करे और ये बहुत आगे बढ़े। जयेश शाह रिप्रेजेंटिंग राधे राधे जीएसटी सॉल्यूशंस। आज बड़ा ही पुणे शहर के लिए गर्व का दिन है कि पुणे शहर में सर्वप्रथम जीएसटी सुविधा केंद्र खोला गया, जिसका उद्घाटन श्री नरेंद्र भाई सोनावने ने अपने शुभ हाथों से किया है। और ये कार्यक्रम को संबोधित करने खुद पॉपकॉर्न कंपनी के चेयरमैन श्री पवन कुमार सराफ बॉम्बे से खास ये कार्यक्रम अटेंड करने के लिए स्वयं खुद पधारे और हम खूब आभार है उनका, खूब सहयोग उनका। और यही हम आशा करते हैं कि आपके थ्रू, आप जो प्रेस हो, मीडिया हो, आपके थ्रू पूरे पूना व पूना जिला में, सर्व भारत में ये चीज़ जीएसटी सुविधा केंद्र शब्द और ये कार्यक्रम फैलाए ताकि लोगों को ख्याल आवे, समझ में आवे कि जीएसटी रिलेटेड कोई भी काम हो वो ये जीएसटी सुविधा केंद्र में संपूर्ण हो सकता है, कम से कम दामों में हो सकता है। जो अपने प्रधानमंत्री का लक्ष्य है एक कर एक देश, इसे सहयोग और साकार करने में हम आपसे भी विनती करते हैं कि आप हमें सहयोग दें और पॉपकॉर्न इन्फोटेक प्राइवेट लिमिटेड अपनी कंपनी के द्वारा भारत सरकार को सहयोग देने का संपूर्ण बीड़ा उठाया है, उसे धीरे धीरे मार्च एंड तक, जैसे कि अभी चेयरमैन साहब ने बताया, 20,000 सुविधा केंद्र पूरे भारत में खुला जाएगा। थैंक यू। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे।
सोलापूर धुळे 211 या राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय। या अपघातात गेवराई तालुक्यातील हिरापूर येथून गेवराईकडे निघालेल्या इंडिका गाडीतील 3 जण जागीच ठार झालेत। औरंगाबादहून बीडकडे भरधाव वेगाने येत असलेला ट्रक आणि इंडिका या गाड्यांची धडक झाली। हा अपघात इतका भीषण होता की इंडिका गाडी यात चक्काचूर झाली आहे। सोलापूर धुळे 211 या राष्ट्रीय महामार्गावर गेवराई तालुक्यातील रांजणी फाट्याजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक आणि इंडिकाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात इंडिकातील 3 जण जागीच ठार झाल्याची घटना 6 सप्टेंबर बुधवारी पहाटे 2च्या दरम्यान घडली आहे। या अपघातात 3घांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळतेय। मिळालेल्या माहितीनुसार गेवराई तालुक्यातील हिरापूर येथून गेवराईकडे निघालेली इंडिका कार क्रमांक MH43D1188 आणि औरंगाबादहून बीडकडे भरधाव वेगाने येत असलेला ट्रक क्रमांक MH20AT9797 यांची समोरासमोर धडक झाली। या अपघातात इंडिका कारमधील 2 जण जागीच ठार झाले तर 1 जण उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना मयत झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। अपघातानंतर तात्काळ पोलिसांनी सर्वांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं। हा अपघात एवढा भयंकर होता की इंडिका गाडी यात चक्काचूर झाली आहे। या अपघातातील ढोणे वय 45, मुंजाळ वय 48 हे 2 मयत गेवराई तालुक्यातील हिरापूर तर अविनाश गव्हाणे वय 35 हे मयत टाकळगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। या अपघाताची माहिती मिळताच गेवराई पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। विनोद पौळ, C24 तास, गेवराई, बीड। जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर मुघल बादशहाने स्वारी करून झालेल्या लढाईत आदिवासी महादेव कोळ्यांचे सामूहिक शिरकाव करून त्यावर चबुतरा बांधण्यात आला होता। त्या बलिदान दिलेल्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी शिवनेरीवर महादेव कोळी बलिदान दिन साजरा करण्यात आला। शिवनेरी किल्ल्यावर महादेव कोळी बलिदान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर मुघल बादशहाने स्वारी करून झालेल्या लढाईत 1600हून अधिक आदिवासी महादेव कोळ्यांचे सामूहिक शिरकाव करून त्यावर जो चबुतरा बांधला आहे त्याला काळा चबुतरा किंवा महादेव कोळी चबुतरा असं म्हणतात। त्या बलिदान दिलेल्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी हा दिन शिवनेरीवर दरवर्षी साजरा करण्यात येतो। शिवनेरी किल्ल्यावर कोळी चबुतऱ्याचं पूजन करण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, परदेशपुरा, पिरसा कॉलनी, पारव मार्गे शिवनेरी पायथ्यापर्यंत मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, पुणे, मुंबई, शिर्डी, सांगली, सातारा तसेच जुन्नर या ठिकाणांवरून आदिवासी बांधव उपस्थित होते। शूरवीरांच्या माहिती फलकाचे अनावरण करून महादेव कोळी चौथऱ्यास अभिवादन केलंय। कोंडाजी बाबा डेरे सभागृह जुन्नर येथे रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर होऊन नागपूर येथील माननीय श्री सतीश पेंदाम साहेब आणि कल्याण येथील योजनाताई वाजे यांनी मार्गदर्शन केलंय। या कार्यक्रमासाठी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी विचार मंच महाराष्ट्र आणि सर्व आदिवासी संघटनेच्या वतीनं करण्यात आलं होतं। स्वप्नील जाधव, C24 तास, जुन्नर। बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। खेड तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था, भीमशक्ती संघटनेनं केलं रस्ता रोको आंदोलन। राहुरी शहरात चोरट्यांनी मांडलं थैमान, एका रात्रीतून 5 दुकानं फोडून चोरी। तालयोगी प्रतिष्ठाननं राबवली गणपती अनेक पथक एक ही संकल्पना, घरगुती गणरायांचं केलं एकत्रित विसर्जन। आणि नागरिकांच्या सुविधेसाठी पुण्यामध्ये GST सुविधा केंद्र सुरू।
याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं। ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास। जगा वर्तमानात बिनधास्त।